नमस्कार। आज आपण गुडघेदुखी, संधिवात, गुडघ्यावर आलेली सूज, टाचदुखी, खांदेदुखीवर एक घरगुती उपाय पाहणार आहोत आणि यामध्ये फक्त आपल्याला घरातील 2 ते 3 वस्तू लागणार आहेत आणि यामुळे तुम्हाला पहिल्याच वेळेस खूप जास्त आराम भेटेल। आणि जास्त करून तर आपण काय करतो, घरगुती उपाय करत नाही आणि गोळ्या औषध खातो, त्यामुळे आपल्या शरीरावर अजूनच दुष्परिणाम व्हायला लागतो। कारण की थोडासा आराम गोळ्या औषधांनी वाटतो, पण त्याची पावर संपली की परत त्रास होतो। तर त्यामुळे गोळ्या औषध कमी करा आणि घरगुती उपाय करा, जेणेकरून कोणतेही नुकसान होणार नाही, होईल तर फायदाच होईल। माझ्या आजोबांनी माझ्यासोबत हा उपाय शेअर केला आहे, तोच मी तुम्हाला सांगत आहे, कारण की त्यांना स्वतः खूप छान अनुभव आलेला आहे। आणि नाहीतरी अगोदरच्या काळामध्ये जास्त हॉस्पिटल, दवाखाने नव्हते, सुविधा नव्हत्या, त्यामुळे असेच घरगुती उपाय केले जायचे आणि त्याचा खूप छान परिणाम देखील व्हायचा। व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पहा, स्टेप बाय स्टेप प्रोसेस फॉलो करा, तुम्हाला 100% रिझल्ट भेटेल। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। इथे आपल्याला एक बटाटा लागणार आहे। तुमच्याकडे जर बटाटा नसेल किंवा घ्यायचा नसेल तुम्हाला, तर तुम्ही कांदा देखील इथे वापरू शकता, दोन्हीपैकी एक जरी वस्तू वापरली तरी चालेल। आणि त्यानंतर इथे पाहू शकता मी बटाटा छान असा धुवून घेतलेला आहे। याला आपण कट करणार आहोत, पण नेहमीप्रमाणे याच्या फोडी करायच्या नाही, तर थोडंसं वेगळं कट करायचं आहे। नंतर आपण याला कट करूयात। सुरुवातीला आपण एक पेस्ट बनवून घेऊयात। तर यासाठी मी एक वाटी घेतलेली आहे आणि यामध्ये आपल्याला 1 चमचा हळद टाकायची आहे। इथे तुम्हाला जर दोन्ही गुडघ्यांवरती हा उपाय करायचा असेल किंवा टाचदुखीवर दोन्ही पायांवरती करायचा असेल तर त्यानुसार ही पेस्ट कमी जास्त करू शकता। त्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे तेल। इथे तुम्ही तेल जसं नारळाचं तेल वापरू शकता किंवा मोहरीचं तेल असेल तर अजूनच चांगलं, आणि तिळाचं तेल असेल तर त्यापेक्षाही चांगलं। तर या तिन्ही तेलापैकी कोणतंही एक तेल तुमच्याकडे जे सध्या उपलब्ध आहे ते तुम्ही यामध्ये टाका आणि ही जी पेस्ट आहे ती पाहू शकता अशी थोडीशी आपल्याला पातळ करून घ्यायची आहे। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून पाहत आहात ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। तर पाहू शकता अशी पेस्ट मी तयार केलेली आहे। अगदी 1.5 चमचा तेल मी यामध्ये टाकलेलं आहे। थोडंसं पातळ आपल्याला हे करायचं आहे। त्यानंतर आपण गॅसवरती एक तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे। इथे तुम्ही कोणतंही भांडं गरम करण्यासाठी ठेवू शकता आणि त्या अगोदर आपण इथे आता बटाटा कट करून घेऊया। तवा तर गरम होतच आहे, त्या अगोदर आपण असा बटाटा जो आहे तो स्लाइस मध्ये कट करायचा आहे, फोडी करायच्या नाहीत। तर इथे मी 4-5 स्लाइस अशा कट करून घेत आहे। आणि याला आपण जसं कांदा जर वापरत असाल तर कांदा देखील आपल्याला असाच कट करून घ्यायचा आहे। गोलाकारात कट करा, त्याला अगदी फोडी करायच्या नाहीत। आणि त्यानंतर पाहू शकता 4 ते 5 बटाटे मी असे कट करून घेतलेले आहेत, म्हणजे एकच बटाट्याच्या 5-6 स्लाइस अशा कट केलेल्या आहेत। आता आपला तवा देखील छान गरम झालेला आहे, तर आपण पुढची प्रोसेस करूयात। त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करा, असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते। तर तवा आता छान गरम झालेला आहे। आपण बनवून ठेवलेली जी पेस्ट होती ती आपण या तव्यावरती टाकणार आहोत। पाहू शकता हळदीची पेस्ट खूप जास्त अशी पातळ नाही, मध्यमच आपण ठेवलेली आहे आणि गरम तव्यावरती याला टाकल्यानंतर गॅस आपल्याला बारीकच ठेवायचा आहे। आता या बटाट्याच्या स्लाइस आपण या पेस्ट वरती अशा ठेवायच्या आहेत। दोन्ही बाजूंना ही पूर्ण पेस्ट अशी व्यवस्थित लागली पाहिजे। जर तुम्ही बटाटे जास्त आणि पेस्ट कमी घेतली तर फायदा होणार नाही, थोडंसं हे व्यवस्थित यावरती लागावं याची काळजी घ्या। आणि हो, कोणताही उपाय करत असताना तुम्हाला शरीराची देखील काळजी घ्यायची आहे, म्हणजे संतुलित आणि पौष्टिक आहार घ्यायचा आहे। नको त्या गोष्टी खाऊ नका, जे शरीरासाठी चांगलं आहे तेच खा। आणि विशेष म्हणजे बसून पाणी प्या, आपल्यासाठी 2 मिनिट का होईना काढा। बऱ्याच वेळा आपण उभा राहून पाणी पितो, त्यामुळे देखील गुडघेदुखीचा त्रास आपल्याला लगेचच नाही पण काही वर्षानंतर दिसायला लागतो। त्यामुळे तुम्हाला जरी आता सध्या त्रास होत नसेल तरी हे काही नियम पाळा, नक्कीच तुम्हाला ह्या उपाय करण्याची वेळ येणार नाही। कारण की संतुलित आहार घेतला की आपलं शरीर निरोगी राहतं, अगदी त्यामध्ये जास्त आपल्याला जे दुखणं आहे किंवा प्रॉब्लेम्स आहेत त्या दिसून येत नाहीत, कारण की शरीराला सर्व गोष्टी योग्य प्रमाणात भेटत राहतात। आणि इथे पाहू शकता तुम्ही आपण ही पेस्ट गरम तव्यावरती टाकून बटाट्याच्या ज्या स्लाइस आहेत त्या टाकलेल्या आहेत आणि ही जी पेस्ट आहे ती आपण यावरती अशी लावणार आहोत। गॅस एकदम आपल्याला बारीक ठेवायचा आहे, जास्त गरम करायची गरज नाही, किंवा सुरुवातीला जर तवा जास्त गरम करून घेतला तर गॅस बंद केला तरी चालेल। आता याच्या दोन्ही बाजू छान अशा गरम झालेल्या आहेत। आता आपण याला बाजूला काढून घेऊयात आणि हे थोडंसं आपण कोमट होईपर्यंत हे असंच ठेवणार आहोत। आपल्या त्वचेला, आपल्या शरीराला जेवढं सहन होईल तेवढं आपल्याला याला गरम
ठेवायचा आहे, जास्त थंड करायचं नाही। आणि या स्लाइस पाहू शकता बटाट्याच्या आपण अजिबात तव्यावरती अशा करपलेल्या नाहीत, फक्त थोडंसं गरम केलेलं आहे। आता आपण याला लावण्याची जी पद्धत आहे ती पाहूया। जर तुम्हाला संधिवाताचा त्रास असेल, अगदी सांधेदुखी होत असेल, म्हणजे कुठे गुडघ्यावरती सूज आली असेल, टाचदुखी होत असेल किंवा जॉइंट पेन होत असेल, तर त्या ठिकाणी आपल्याला या बटाट्याच्या ज्या स्लाइस आहेत त्या अशा ठेवायच्या आहेत आणि कोमट असतानाच ठेवायचं आहे, जास्त थंड करायचं नाही। कारण की याचा तेव्हाच फायदा होतो जेव्हा आपल्याला थोडा शेक आपल्या शरीरावर असा याचा भेटतो। कारण की जेव्हा गरम गरम असा शेक भेटला की कसं आतमध्ये पर्यंत याचा तुम्हाला परिणाम पाहायला भेटतो आणि इथे जिथे त्रास आहे त्या ठिकाणी हे असं ठेवा। खूप वर्षापूर्वी कुठे आपलं हाड तुटलेलं असतं ते ठीक पण होतं, पण काही दिवसानंतर तिथे दुखायला लागतं, सूज येते, तर त्या ठिकाणी देखील तुम्ही हा उपाय करू शकता। आणि हे बटाट्याच्या जसं ज्या फोडी आहे, स्लाइस आहे, त्या जर तुम्हाला टाचेवरती ठेवायच्या असतील, बसत नसतील, तर तिथे आपण कपडा बांधायचा आहे किंवा बसत जरी असल्या तरीही आपल्याला ह्या गरम असतानाच असा एक कपडा यावरती बांधायचा आहे, जेणेकरून याची जी ऊब आहे, याचा जो शेक आहे तो पूर्णपणे आपल्या जिथे त्रास होत आहे त्याला पोहोचतो आणि खूप छान आपल्याला आराम भेटतो। 1-2 फोडी यावरती तुम्ही ठेवल्या की लगेचच तुम्हाला जाणवेल की खरंच खूप जास्त याचा पुढच्या अर्ध्या तासानंतर आपल्याला परिणाम पाहायला भेटणार आहे, कारण की खूप जास्त आराम वाटतो। आणि हे तुम्ही अगदी आठवडाभर जर केलं तर तुम्हाला खूप छान याचा परिणाम पाहायला भेटेल। जास्त नाही, संध्याकाळच्या वेळी तुम्ही हा उपाय करा, रात्रभर याला असं बांधून ठेवा आणि सकाळी उठल्यानंतर थोडं हलक्या हलक्या हाताने आपण याला असं चोळून घेणार आहोत, जेणेकरून आपल्याला खूप छान रिझल्ट भेटतो, आराम वाटतो। नक्कीच एकदा ट्राय करा, तुम्हाला कोणत्याही गोळ्या औषधं घ्यायची गरज पडणार नाही आणि खूप जास्त आपल्याला इथे दाबून सोडायचं नाही। अगदी यावरती जर सूज आली असेल गुडघ्यावरती किंवा संधिवातेमुळे बोटांवरती सूज येत असेल तर त्या ठिकाणी देखील तुम्ही हा उपाय करू शकता। रात्रभरासाठी ठेवलं तर खूपच छान, पण तुमच्याकडे जर वेळ नसेल तर 2 ते 3 तासासाठी नक्की ठेवा। सकाळी उठल्यानंतर आता आपण याला थोडं थोडं चोळून घेतलं, त्यानंतर जर अंघोळीला वेळ असेल तर कपड्याने बांधून ठेवा, अजून छान आराम वाटेल। आणि हो, तुम्हाला व्हिडिओ थोडासा जरी युजफुल वाटला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद।